नमस्कार, मी स्नेहल जोशी सादर करीत आहे सरोजने लिखित मनबोली या पुस्तकातील ललित भाग 44. अस्वस्थपणात अत्यवस्थ होणं म्हणजे काय? दोन्ही भावना वेगवेगळ्या. या भावना वेगवेगळ्या तऱ्हेनं कधी ना कधी अनुभवल्या, त्याचा अर्थ उलगडत गेला. काही गोष्टी आपल्या जीवाच्या ना भावाच्या मिळाल्या की सुखद क्षण, नाही की केवळ फडफड, तडफड, तगमग, कासावीस, कुठल्याही शब्दात पकडता न येणारा. मी खिडकी, त्यातून दिसणारा आकाशाचा तुकडा, झाडं, ह्या सगळ्यांशी माझा बंध कधी जुळला कळलंच नाही. दिवस असो वा रात्र, हात धरतात हातात, डोळ्यात थांबलेल्या तशीच तुळस. किती गुंतले तिच्यात. पायरी उतरताना पाय तिच्याकडे वळतात. तिलाही ओढ असते का? तिच्यावर हात फिरवल्याशिवाय चैनच पडत नाही. कुठेतरी असलेलं कोळिष्टक काढणं आणि मुळाशी असलेलं ओलसरपण अनुभवणं. हा छंद की वेडेपणा? काही म्हणा, आहे हे असं आहे. गेले काही दिवस बघते ती सुखद चालली आहे. आज हात फिरवताना सुकलेली पानं भराभर खाली पडली आणि डोळ्यातून पाणी. पिकलं पान गळणारच. तत्वज्ञान नका सांगू. तिच्यावरच्या निळसर किंचित गुलाबी रंगाच्या मंजिऱ्या, मूर्तिमंत सात्विकता. ती वाढावी म्हणून नख न लावता काढणं आणि परत तिथेच टाकणं. मन रमायचं. एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मे नमी. हे कुणासाठी? तिच्यासाठी का? अंतर्मनातील नाद. तिच्या सुकलेल्या काड्या कापसात गुंडाळून काडवाती करायच्या, तुपात भिजवून पणतीत लावायच्या. पणतीतील ती ज्योत सांगते जगण्याचा अर्थ का मरण सोहळा?